अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेत भाजप व शिंदे शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व निर्माण करत सत्ता स्थापन केली आहे। भाजपला नगराध्यक्ष पदावर मंगलराव माळगे तर नगरसेवक पदासाठी 15 व शिंदे शिवसेनेला 4 जागा मिळवल्या आहेत। आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नूतन नगरसेवकांनी ग्रामदैवत श्री अंबाबाई देवींचे दर्शन घेऊन शहरातून पारंपरिक वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढून फटाक्याच्या आतिषबाजीने कार्यालय प्रवेश सत्ता स्थापनेचे शिल्पकार आमदार राहुल अवाडे यांच्या उपस्थितीमध्ये केला। यावेळी भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार राहुल अवाडे यांनी हुपरी नगरीत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधीच्या विकास कामे मंजूर करून आदर्शवत शहर निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। तर नूतन नगराध्यक्ष मंगलराव माळगे म्हणाले की शहरामध्ये अनेक प्रलंबित कामे आहेत, त्यामध्ये शहराचा सिटी सर्वे, सूर्य तलावावर छत्रपती संभाजी महाराजांचे आकर्षक शिल्प, नगरपालिकेची भव्य इमारत, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, परिसर सुशोभीकरण, श्री अंबाबाई देवालयाला तीर्थक्षेत्राचा दर्जा यासह शहरातील अनेक महत्त्वाची विकास कामे माजी मंत्री प्रकाशराव आवाडे, आमदार राहुल अवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मार्गी लावणार असल्याचे सांगितले। या प्रसंगी आमदार राहुल अवाडे यांच्या हस्ते नगराध्यक्ष कार्यालयाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले। तर प्रशासनाच्या मुख्याधिकारी अजय नरळे व कर्मचाऱ्यांच्या वतीने नगराध्यक्ष मंगलराव माळगे व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे, जवाहर संचालक सूरज बेडगे, मंगल अध्यक्ष सुभाष गोटखिंडे, जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे, शिंदे शिवसेनेचे शहराध्यक्ष नितीन गायकवाड, मोहन वाईगडे यांच्यासह भाजप व शिंदे शिवसेनेचे नूतन नगरसेवक व नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मतदार अजेंडा किंवा विकासाचा हुपरीचा अजेंडा आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि त्यामुळं इथल्या हुपरीच्या लोकांनी आम्हाला भरघोस यश दिलं। माननीय आमचे नगराध्यक्ष माननीय मंगलराव माळगे साहेबांना 6000 पेक्षा जास्त लीड देऊन विक्रमी मताने निवडून दिले। लोकांना वाटत होतं इलेक्शन घासून होईल, परंतु इलेक्शन घासून नाही तर आम्ही ठासून निवडून आलो। 7 अभिमान या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला आहे। मी जे कार्यकर्ते, दोन्ही पक्षाचे, महायुतीचे कार्यकर्ते, नेते, जे प्रामाणिकपणे ही जी जबाबदारी आपल्यावरती पार पडली, ती जबाबदारी आपण अतिशय व्यवस्थितपणे आपण या ठिकाणी पार पडली आणि त्याच्यामुळं नगराध्यक्ष आणि सगळे उमेदवार विक्रमी मताने निवडून आले। जिथं जिथं वाटत होतं की इलेक्शन घासून होणार, तिथं अतिशय चांगल्या पद्धतीनं इलेक्शन पार पडली। खरं म्हणजे हा विजय हा महायुतीचा आहे, आपल्या विचारधारेचा आहे। आपल्या विचारधाराबरोबर एक चांगल्या कार्यकर्त्यांना, सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळवून द्यायचा हा विजय आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं, त्यांचं मनपूर्वक आभार। सर्व नगरसेवकांचं, खासदार धैर्यशील माने साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन। जो विकासाचा आम्ही विजयाचा अजेंडा घेऊन गेलो तो एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी पार पडला। चांगल्या पद्धतीनं काम करायला आम्हाला या ठिकाणी यश आलं। मी आज नगराध्यक्षांचा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। मी हा कार्यक्रम झाल्यानंतर मला इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस असल्यामुळं मला तिथं जाणं, आज आणि उद्या शेवटचे 2 दिवस आहेत, तिथं जाणं मला माझी हुपरी नगर परिषदेची निवडणूक पार पडली। सध्याची निवडणूक कार्यक्रमात आमदार डॉक्टर राहुल अवाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेनेचे 19 प्रयत्न पेंडिंग आहे, तो प्रयत्न मागे लावायचा आहे आणि आपल्या हुपरी नगर परिषदेची इमारत जी आहे, इमारत भव्य दिव्य सर्व सुविधायुक्त अशी इमारत बांधून पूर्ण करायची आहे। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 30-35 विकास योजना आम्ही आखलेल्या आहेत। त्या येत्या काळामध्ये पूर्ण करून दाखवून आम्ही लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला, त्या विश्वासाला पात्र राहून त्या संधी आहे, सोनं आहे, ते सोनं आम्ही करू असे म्हणून निवडून आलेलं आहे। येत्या 5 वर्षामध्ये मुख्यतः पाण्याचा प्रश्न निकाली काढून रोज पाणी कसं येईल हे आम्ही बघणार आहोत। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं परिसर किंवा स्मारक पूर्ण करायचं आहे। त्याचप्रमाणे सूर्य तलावाचं विकास करायचा आहे। श्री अंबाबाई देवालयाचा परिसर विकसित करायचा आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर सुशोभित करायचा। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।